वन वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे। जीव अजीव अधिकार पहिला, कर्ता कर्म अधिकार दुसरा, आणि या दोहोंमध्ये देखील आचरणी आमचं कर्तृत्व, भोक्तृत्व आणि अहंकार आणि ममकार या गोष्टी सोडविण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने भेद विज्ञानाची प्रक्रिया आम्हाला सांगितली। यानंतर अनेकदा आमच्या जीवनामध्ये भ्रम असतो की पुण्य चांगलं आहे आणि पापच वाईट आहे। पुण्याचा अंगीकार करता करता आम्हाला आत्म्याची अनुभूती होऊन जाईल अशी एक भ्रामक समजूत आमच्या जीवनात आम्ही जोपासली आहे। आणि याला शह देण्यासाठी आचार्य सांगतात की पुण्य हे देखील मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही। जशी लोखंडाची बेडी ही बांधते त्याप्रमाणे सुवर्णाची बेडी देखील बांधतेच, हे आचरणना सत्य उजागर करायचंय। आणि या दृष्टीने पुण्य आणि पाप याच्यामध्ये जरी अनुपचरित असद्भूत व्यवहारने यांनी फरक दाखविला, कारण भेद दाखविला, स्वभाव भेद दाखविला, अनुभाग भेद दाखवला, आश्रय भेद दाखवला नाही आहे असंही नाही, कथनचित आम्हाला तसं मानावं पण लागतं। पण जेव्हा मोक्ष मार्गाचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र या दोहोंचाही त्याग करावा लागतो। उलट त्या ठिकाणी हे सांगितलं की अशुभ सोडण्या म्हणजे अशुभ आम्ही लवकर सोडू शकतो, कधी कधी शुभ सोडायला आम्हाला जास्त प्रयास करावे लागतात। आणि म्हणून दोन्ही क्रिया अंतरंगामध्ये प्रथमतः आम्हाला हे समजायचे आहे, म्हणजे जसा त्याचा संयोग होईल पुण्यप्राप्तीमुळे आम्हाला जो काही बाह्य परिकर प्राप्त होईल, या परिकरामध्ये देखील ज्या समयी आम्हाला त्या सगळ्या बाह्य गोष्टींचा समागम प्राप्त झालेला आहे तेव्हापासून चिंतनाची धारा ही ठेवायची आहे की जे संयोग रूप आहे ते वियोग रूप आहेच आहे। ज्याचा संयोग झाला आहे त्याचा जीवनात वियोग अवश्यपणे होणार आहे। जे माझ्या जवळ आहे ते शाश्वत टिकेलच याची खात्री नाही, ते मला निरंतर सुख देतीलच हेही जीवनात सत्य नाही। हे पदार्थ देखील शेवटी आकुलता उत्पन्न करणारे आहे, दुःख रूप आहे, क्लेश रूप आहे। ही मनाची चिंतनाची धारा जीवनात सुरू ठेवायची आहे। चरणानुयोगाच्या ग्रंथांमध्ये आम्हाला आचरणावर भर देऊन हे सांगितलं की अशा प्रकारचं आचरण ठेवा की जेणेकरून तुम्हाला व्यवहार चारित्र्याचे तुम्ही पालन करते राहाल। पण त्याबरोबर आचार्य चेतावणी द्यायलाही विसरले नाही आणि सांगितलं की शुद्ध तुम्हाला ज्ञात असलं पाहिजे। तीर्थ आणि तीर्थ प्रवृत्ती, तीर्थ म्हणजे निश्चय, निश्चय जर आम्हाला ज्ञात नसेल तर आम्ही वस्तू स्वभाव योग्य रीतीने निर्णय योग्य मोक्षाची प्राप्ती आम्हाला करता येणार नाही। आणि जर तीर्थ प्रवृत्ती आम्हाला ज्ञात नसेल तर आम्हाला व्यवहार समीचीन कसा असतो हे समजणार नाही आणि व्यवहाराचं आम्ही अनुसरण करण्यामध्ये चुकू। म्हणून चारित्र्य ग्रंथ ही महत्वपूर्ण अनुयोग आहे। त्या अनुयोगाला देखील समजायचं आहे, ते हेच समजायचं आहे की चारित्र्य पालन करावं लागणार आहे, ते पाळण्याचा उपदेश आहे
पण अंती व्रतानी अपि परित्यज्य व्रत देखील ती सोडावीच लागणार आहेत. सोडावीच लागणार आहे अर्थात वरची भूमिका जी जीवनामध्ये येणार आहे ती व्रताची भूमिका सुटून निर्विकल्प समाधीची भूमिका असणार आहे. आणि या दृष्टीने हे कथन आम्हाला जीवनात आत्मसात करायचं आहे. शुभ क्रिया किंवा अशुभ क्रियेचा 3 तऱ्हेने आचार्यांनी निषेध केलेला आपण काल बघितलं. पहिलं की कर्म मोक्षाचं कारण नाही म्हणून त्याचा निषेध केला. दुसरं कर्म बंध स्वरूपच आहे हे सांगितलं. आणि तिसरं सांगितलं मोक्षाच्या कारणाच्या विरुद्ध स्वभाववालं ते आहे. ही गोष्ट आचार्यांनी युक्ती आणि प्रमाणाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखविलेली आहे. यावर पंडित बनारसजी दासजी म्हणतात, अंतरदृष्टी लखाऊ निज स्वरूप को आचरण ए परमात्म भाऊ शिव कारण येही सदा. अंतरदृष्टी लखाऊ, अंतरंगामध्ये तू दृष्टी लाव. तुझा आत्मा तुझ्या देह देवालयामध्ये विराजमान आहे. या आत्मतत्वाला देह विरहित होऊन तू बघ. वाक्य पहा, देह देवालय त्याच्यामध्ये हा आत्मा तर विराजमान आहे, पण देहावर दृष्टी असेल तर आत्मा दिसणार नाही. देहाला बाजूला करून विरहित करून तुला केवळ निखळ आत्मस्वरूप अनुभवायचं आहे. म्हणून निज स्वरूप को आचरण, स्वतःच्या स्वरूपामध्ये रमणता आचरण लीनता ही तुला साधता येते का बघायचं आहे. पदोपदी हा आम्हाला प्रयोग जीवनामध्ये करायचा आहे. प्रॅक्टिकल आमचं यशस्वी होतं की नाही, आचार्य जसं सांगतात तसा आम्हाला रिझल्ट मिळतो की नाही हे आम्हाला बघायचंय. रिझल्ट तर नक्की आहे, तो तसा मिळायला पाहिजे. आणि जर मिळत नसेल तर आमच्या प्रयोगामध्ये कुठे काहीतरी गफलत होते आहे हेही शोधायचं आणि कुठे आम्ही कमी पडतो आहे हा पुरुषार्थ जीवनात पाहायचा. पुढे सांगतात की ए परमात्म भाऊ, हे परमात्म पद प्राप्त करण्याचे भाऊ म्हणजे भाव आहे. यानीच परमात्म पदाची प्राप्ती होणार आहे. आणि शिव कारण येही सदा, आणि मोक्षाचे हेच कारण असणार आहे. कोणतं? की स्वभावामध्ये दृष्टी केंद्रित करणं. छोटस काम पण अत्यंत अवघड, जे माझंच आहे ते माझ्यासाठी मला दुरापास्त वाटत आहे. दुसऱ्यांचं करणं मला सोपं वाटतंय. वास्तविकतः दुसऱ्यांचं करणं हेच कठीण काम आहे. कठीण नव्हे, अशक्य प्राय कार्य आहे. पण ते करणं आम्हाला सहज वाटतं. आणि जे माझं आहे, जिथं मी करू शकतो ते करणं मला माझ्यासाठी अत्यंत अवघड वाटत आहे. आचार्य सांगतात हा भ्रम जीवनातला तुला काढावा लागणार आहे. दुसऱ्या कलशाचा अनुवाद करताना पंडित बनारसजी दासजी लिहितात, कर्म शुभाशुभ दोऊ पुद्गल पिंड विभाव मल. शुभाशुभ कर्म जे आहे ते पुद्गल पिंड रूप आहे. ते स्वयं कारमाण वर्गणा ही कर्मरूप परिणत झालेली आहे. इनसो मुगती न होई, यानी मुक्ती होणार नाही. नाही केवल पद पायी, त्यांनी केवल ज्ञानाचं देखील पद प्राप्त होणार नाही. बोलण्याची भाषा आमची कशी असते लक्षात घ्या. बोलण्याची भाषा आहे 8 कर्मांचा जेव्हा अभाव होतो तेव्हा मोक्षाची प्राप्ती होते. बोलण्याची भाषा आहे, उपचरित नयाचं कथन आहे. आणि हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय आहे की 8 कर्मांचा अभाव झाला म्हणून आत्माला मुक्तीची प्राप्ती झाली. कोणत्या नयाचं कथन? अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं. मग आता व्यवहार निश्चय नयाचं कथन कोणतं? की आत्मा आपल्या अनंत चैतन्याला प्राप्त झाला. आत्मा आपल्या अनंत चतुष्टयादी परिपूर्ण गुणांनी सुशोभित आहे.
आत्मा स्वभावामध्ये स्थित आहे, पूर्णपणे लीनता त्यांनी साधली आहे. हा झाला निश्चयाचा विषय. आम्ही व्यवहारानेच बोलतो, पण तो व्यवहार आम्हाला निश्चयामध्ये कन्व्हर्ट करता आला पाहिजे, निश्चय समजला पाहिजे. भाषा व्यवहाराची राहणार आहे, पण त्याच्यातून निश्चय आम्हाला काढता आला पाहिजे. समोर दुधाचा पेला असणार आहे, पण त्याच्यामध्ये घृत आहे हे लक्षात यायला पाहिजे. आणि आम्ही वस्तू स्वरूप पाहून, आता समजा दूध पाहिलं तर आम्ही याच्यातनं नक्की हे सांगू शकू या दुधातनं किती तूप निघेल. त्याची डेन्सिटी, घनता पाहून आम्ही त्याच्यावरून अनुमान काढू शकतो. दूध पातळ असेल तर याच्यामध्ये स्निग्धांश कमी आहे, तूप कमी आहे. दूध घट्ट आहे तर स्निग्धांश जास्त आहे, हे आम्हाला ज्ञात आहे. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी वस्तू स्वभावातून त्याच्या कार्याला आम्ही अनुभवू शकतो. त्याप्रमाणे इथे देखील कर्माचा जो स्वभाव आहे हा पुद्गलमय आहे, त्यातून आत्म्याची अनुभूती प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून कर्म शुभाशुभ दो पुद्गल पिंड विभाव मल इनसो मुगदिन होई, यांनी मुक्ती नाही, नाही केवल पद पाहिये. त्यांनी केवल ज्ञानाचं पद देखील आम्हाला प्राप्त करता येणार नाही. ज्ञानावरण कर्माचा क्षय झाला की केवल ज्ञान प्राप्ती होते. हा उपचरित कथनाचा भाग आहे. निश्चय केवल ज्ञान जीवाचा स्वभाव आहे. निमित्त नैमित्तिक संबंधाने जेव्हा कर्म क्षय होईल तेव्हा आत्म्याच्या गुणांची पर्याय प्राप्त होते, अशा प्रकारचं कथन केल्या गेलेलं आहे. आणि तिसरा आपण कलश बघितलेला होता. त्या कलशाबद्दल पंडित दौलतरामजी बोलतात, शिष्याच्या मनात प्रश्न आहे की अशुभ आणि शुभ दोन्ही क्रियेला तुम्ही अशुद्ध का म्हटलं? आम्हाला तर शुभ क्रिया ग्रहण करण्यासारखी वाटते. शुभ क्रिया जो करत असेल त्याचा आम्ही आदर सत्कार करतो, त्याला धार्मिक म्हणून देखील आम्ही संबोधतो. आणि असं असताना या शुभ क्रियेचा तुम्ही निषेध का करावा, हा शिष्याच्या मनामध्ये सुप्त प्रश्न आहे आणि जिज्ञासा आहे. आणि जिज्ञासा गुरूंजवळ व्यक्त करणं गैर नाहीये. जिज्ञासा ही सार्थक असेल, नम्रतेने विचारली गेली असेल आणि खरी अंतःकरणपूर्वक असेल तर जिज्ञासा ही असायलाच पाहिजे. आणि म्हणून असाच जिज्ञासा युक्त प्रश्न शिष्य करतो आहे. को शिष्य कहे स्वामी, अशुभ क्रिया अशुद्ध, शुभ क्रिया शुद्ध, तुम ऐसी क्यों नहीं वर्णी? शुभ क्रिया शुद्ध आहे असं तुम्ही का नाही सांगितलं? गुरु कहे जबलो क्रिया के परिणाम है, तबलो चपल उपयोग जोग धरणी. जोपर्यंत क्रिया करण्याचा परिणाम आहे तोपर्यंत हा उपयोग चंचल होणार आहे. योग बदल त्या ठिकाणी असणार आहे. योगाचं कार्य सुरू राहणार आहे. मन वचन कायेची चंचलता, परिस्पंदन हे राहणार आहे कुठपर्यंत? जोपर्यंत क्रिया मला करायची आहे, शुभ क्रिया ही करायची आहे, तर त्यासाठी देखील मन वचन कायेची चंचलता, चपलता असणं आहे. विरता न आवे तौलो शुद्ध अनुभव न होई. यापासून विरता म्हणजे योग उपयोग स्थिर होणं ही तोपर्यंत येत नाही जोपर्यंत शुद्धाची अनुभूती येत नाही. एकदाच का शुद्ध आत्मस्वरूप अनुभवात आलं, ती आत्मिक अनुभवाची असीम गोडी ज्या जीवानी चाखली आहे त्याला या शुभ क्रियेमध्ये देखील आता स्वारस्य उरलं नाही. शुभ क्रिया अवश्यपणे त्याच्या जीवनात दिसतील, पण तो शुद्धासाठी त्याची धडपड राहील. शुभ क्रिया तो करेल, पण करत असताना मला शुद्धात कधी जायला मिळेल
हा वारंवार भाव अंतरंगामध्ये असेल, म्हणून शुद्ध अनुभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत योग आणि उपयोगापासून खऱ्या अर्थाने विरक्ती येत नाही. म्हणून पुढे सांगतात अत्यंत महत्वाचं की या ते दो क्रिया मोख पंथ की कतरिणी. काय सांगितलं? या दोन्ही क्रिया मोक्ष पंथाला कापणाऱ्या आहे, कात्रीप्रमाणे छेद करणाऱ्या आहे. दो क्रिया म्हणजे शुभ क्रिया किंवा अशुभ कर्म. मोक्ष पंथ की कतरिणी बंध की करैया दो, या दोन्ही बंधाला करणारे आहे. दुहू में न भली को, दोन मध्ये भली चांगली कोणीच नाही. दोन आहे तरी दोनही क्रिया ह्या वाईटच आहे. बाधक विचारी मै निषिद्ध किनी करणे, या बाधक आहे आणि म्हणून गुरु म्हणतात मै निषिद्ध किनी करणी, म्हणून ह्या करण्याचा मी निषेध केलेला आहे. थोडक्यात 3 दृष्टीने निषेध नोंदवला. पहिलं कर्म मोक्षाचं कारण नाही म्हणून निषेध नोंदवला. ते बंध स्वरूपच आहे म्हणून निषेध नोंदवला. आणि मोक्षाच्या कार्याच्या विरुद्ध स्वभाव रूप आहे म्हणून निषेध नोंदवला. आणि या संबंधामध्ये पुढे कुंद आचार्य परत स्वयं 3 गाथा सांगणारच आहे या संबंधामधल्या. त्यावेळेला आपण त्याची आणखी खुलासा बघू. सर्व प्रकारच्या शुभाशुभ भाव या मुक्ती मार्गाच्या विरोधी असल्याने हे आहे, ही गोष्ट या ठिकाणी आता स्पष्ट केलेली आहे. आणि आता पुढे 3 गाथा येणार आहे 57, 58 आणि 59 नंबरची, की कर्मणो मोक्ष हेतु तिरोधान करणम साधयती. प्रथम कर्म मोक्षाच्या कारणांचा प्रतिबंध तिरोधान करणारे आहे, हे पुढील 3 गाथांमध्ये सांगतात. वत्सस्य सेद भावो जहनासदि मल मेल नासत्तो मिच्छत्त मलोच्छणं तह सम्मत्तं खुनादवम्. वत्सस्य सेद भावो जहनासदि मल मेल नासत्तो अण्णाणमलोच्छन्नं तहनाणं होदिनादवम्. वत्सस्य सेद भावो जहनासदि मलमेन नासत्तो कसाय मलोच्छणं तह चारित्तं पिनादवम्. वरची ओळ 3ही गाथांची समान आहे, फक्त काही शब्द बदललेले आहे. आणि ते शब्द आहे मिथ्यात्वामुळे सम्यक्त्वाचा नाश होतो, अज्ञानामुळे ज्ञानाचा नाश होतो, आणि कषायामुळे चारित्र तिरोभूत होते, त्याचा नाश होतो. शब्द बदल झालेले आहे. अर्थ पहा की ज्याप्रमाणे वत्सस्य सेद भाव, वस्त्राचा शुभ्रपणा हा स्वभाव आहे, पण हा स्वभाव मलमेल नासत्तो नासती, मलाच्या संयोगाने लिप्त होऊन नाश पावतो. वस्त्र मलिन झालं, वस्त्रावर चिखल लागला, वस्त्रावर डाग लागला, वस्त्राचा श्वेत स्वभाव नष्ट झाला. त्याप्रमाणे मिथ्यात्व मलाने लिप्त झालेला सम्यक्त्व स्वभाव वास्तविक तिरोभूत आच्छादित आहे असे समजावे. उदाहरण वस्त्राचं दिलं आणि लावायचं आहे आम्हाला आमच्या मिथ्यात्वावर. मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, मिथ्यात्व मलानी हा लिप्त झालेला आहे, आणि मिथ्यात्व मलानी लिप्त झाला म्हणून याचा सम्यक्त्व स्वभाव नष्ट झाला. आता या ठिकाणी मिथ्यात्व कोणतं घ्यायचं? तर मिथ्यात्व म्हणजे जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम, मिथ्या कर्माचा उदय हे न घेता मिथ्यात्व रूप कर्माचा परिणाम, त्यांनी हा आत्म्याचा स्वभाव तिरोभूत झालेला आहे. नंतर ज्याप्रमाणे वस्त्राचा शुभ्रपणा हा स्वभाव
मलाच्या संयोगाने लिप्त होऊन नाश पावतो, त्याप्रमाणे अज्ञान मलाने लिप्त झालेला ज्ञान स्वभाव वास्तविक तिरोभूत आहे असं समजावं. आणि हा अज्ञान कर्माचा उदय, यामुळे आमचा ज्ञान स्वभाव नष्ट झाला मिथ्यात्व कर्माच्या उदयाने. म्हणजे या ठिकाणी द्रव्य कर्माच्या उदयाने जीवाचा स्वभाव तिरोहित झाला. अज्ञान कर्माच्या क्षयोक्षमिक अज्ञानाने जीवाचा अज्ञान स्वभाव तिरोहित झाला आणि वस्त्राचा शुभ्रपणा हा स्वभाव मलाच्या संयोगाने लिप्त होऊन नाश पावतो, त्याप्रमाणे कषाय मलाने लिप्त झालेला चारित्र स्वभाव देखील तिरोभूत होतो असे समजावे. याप्रमाणे श्वेत वस्त्राचा शुभ्रपणा हा स्वभाव परभाव रूप मलाने व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो. परभाव रूप आहे म्हणून या ठिकाणी द्रव्य कर्माचा उदय, द्रव्य कर्माच्या उदयाने हा तिरोभूत झाला. नंतर मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा सम्यक स्वभाव हा परभाव रूप मिथ्यात्व नामक कर्ममलाने व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो. जसे श्वेत वस्त्रपणाचा श्वेतपणा हा स्वभाव परभाव रूप मलाने व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो, तसेच मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा ज्ञान स्वभाव हा परभाव रूप अज्ञान नामक कर्ममलाद्वारा व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो. जसे श्वेत वस्त्राचा श्वेतपणा हा स्वभाव परभाव रूप मलाने व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो, तद्वत मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा चारित्र स्वभाव हा परभाव रूप कषाय नामक कर्ममलद्वारा व्याप्त होऊन तिरोभूत केल्या जातो. म्हणून मोक्षाच्या कारणांचा तिरोधान करणारा असल्यामुळे कर्माचा निषेध केलेला आहे. या ठिकाणी परभाव रूप हे म्हणत असताना थोडं लक्षात घ्यायचंय, आम्हाला दोनही तऱ्हेच्या भावांना परभाव म्हणायचंय. एक म्हणजे द्रव्य कर्माचा जो उदय आहे हा तर पर आहेच आहे, आणि त्या उदयामध्ये जीवाचा जो मिथ्यात्व रूप परिणाम होतो आहे, या परिणामाने जीवाचा स्वभाव विपरीत झाला. दोनही तऱ्हेचे लावायचे, म्हणजे तीन तऱ्हेची आम्हाला व्यवस्था या ठिकाणी बघायची आहे. जीवाचा सम्यक्वरूप स्वभाव एक, या सम्यक्वरूप स्वभावाचा नाश जीवाच्याच विभाग रूप परिणामांनी म्हणजे मिथ्यात्व रूप परिणामांनी झालेला आहे. आणि या मिथ्यात्व रूप परिणामाचं निमित्त कारण हे मिथ्यात्व कर्माचा उदय, अशा तऱ्हेची ही व्यवस्था आम्हाला बघायची आहे. आणि मिथ्यात्व कर्म आणि जीवाचा मिथ्यात्व रूप भाव या दोहोंनाही या ठिकाणी परद्रव्य म्हटलेलं आहे. गाथा थोडी लक्षात घेण्यासारखी आहे. एकच शब्द त्यांनी ठेवला परभाव रूप, आणि हा ठेवत असताना आम्हाला दोनही विवक्षा लावायच्या आहे, द्रव्य कर्माची देखील आणि भाव कर्माची देखील. पहिली तर ही गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्ञान हा स्वभाव आलेला आहे. ज्ञान म्हणजे मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा सम्यक्त्व स्वभाव, मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा ज्ञान स्वभाव आणि मोक्षाला हेतुभूत ज्ञानाचा चारित्र स्वभाव, असे शब्द तीन साठी वापरलेले आहे. या ठिकाणी ज्ञान या शब्दाने एक आत्माच तेवढा ग्रहण करायचंय. ज्ञान म्हटलं तरी समजायचं आम्हाला पूर्ण अखंड आत्मद्रव्य. आता येथेही ज्ञान शब्दाने आत्म्याचे ग्रहण करावे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र
हा मोक्ष मार्ग आहे. ज्ञानाचे सम्यक स्वरूप परिणमन मिथ्यात्व कर्माने तिरोहित होते. ज्ञानाचे ज्ञानरूप परिणमन अज्ञान कर्माने तिरोभूत होते आणि ज्ञानाचे चारित्र रूप परिणमन कषाय कर्माने तिरोभूत होते. याप्रमाणे कर्म मोक्षाच्या हेतुभूत भावांना तिरोभूत करतो, म्हणून त्याचा निषेध आहे. पहिलं जे सांगितलेलं होतं की कर्म हे मोक्षाच्या कारणांना नष्ट करणारं आहे, पहिलं त्यातलं हे या ठिकाणी घेतलेलं आहे. तीन स्पष्टीकरण करून दाखवलं की अशा तऱ्हेने त्याचं प्रतिबंधक हा जो भाव आहे आणि या भावाचं कारण मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, म्हणून या ठिकाणी कर्म हे प्रतिषेध्य आहे. मग ते द्रव्य कर्म असेल किंवा भाव कर्म असेल. आणि यानंतर जी दुसरी गोष्ट सांगितलेली होती की कर्म स्वयं बंध स्वरूपच आहे, हा भाव आता 160 नंबरच्या गाथेमध्ये कुंदकुंदाचार्य व्यक्त करत आहे. पहिलं सांगितलं होतं कर्म मोक्षाच्या विरोधी आहे, त्याच्या कारणांचं तिरोधान करणार आहे, म्हणून पहिलं हे या ठिकाणी पहिली गाथा जी घेतली 157 ते 159 पर्यंत ती त्या यासाठी घेतली. आता दुसरं सांगतात की कर्म स्वयंबंध स्वरूप आहे आणि ही गोष्ट या ठिकाणी 160 नंबरच्या गाथेमध्ये स्पष्ट करतात. सो सवण्णान दरीसी कम्मरेण नियेना वचन्नो संसार समावन्नो न विजानदी संवदो संवम. सो सवण्णान दरसी, जो आत्मा सर्वांना जाणणारा आणि पाहणारा आहे. आत्मस्वभावाचं जर चिंतन आम्हाला करायचं असेल, सामायिकाची ध्येयभूत आत्मा जर आम्हाला निवडायचा असेल, तर आम्ही कशा आत्म्याचं चिंतन करू? जो कर्ममलानी सहित आहे असा आत्मा आम्हाला कर्ममलाला उद्योदित करणारा असणार आहे, म्हणून तो आत्मा आम्हाला ध्यानासाठी ध्येय म्हणून निवडता येत नाही. जो आत्मा आमच्या जवळ आजही आहे आणि जो निखळ शुद्ध रूपामध्ये आम्ही त्याला अनुभवू शकतो, असा हा आमचा ध्येय स्वरूप आत्मा आम्हाला अनुभवासाठी आश्रयरूप कारण म्हणून घ्यावं लागतं. आणि या आत्मतत्वाचा विचार करताना हा आत्मा कसा आहे, असीम कसा आहे, हा सर्व पाहणारा, जगातील चराचर सृष्टीला हा अवलोकन करणारा आणि जाणणारा आहे. म्हणजे अनंत दर्शन स्वभावी आणि अनंत ज्ञान स्वभावी हा आत्मा आहे. आणि हे कधी बघायचंय? केवल ज्ञान झाल्यानंतर नाही. आमची जी आत्ताची भूमिका आहे, या भूमिकेत आम्हाला चिंतन म्हणून अशा आत्म्याचं चिंतन मला करायचंय. ही भूमिका आम्हाला लक्षात घ्यायची आहे. जेव्हा सर्व उपलब्ध होईल त्यावेळेला तर आम्ही त्या दृष्टीतून असूच असू, प्रश्न नाही. पर्यायीमध्ये देखील ती व्यक्तता झालेली आहे. पण आज आमची पर्याय अव्यक्त असताना सुद्धा आम्हाला शक्तिरूप म्हणून, आम्हाला द्रव्यदृष्टी म्हणून जो आत्मा आम्हाला चिंतनात घ्यायचाय, ज्याचा आम्हाला आश्रय घ्यायचाय, ज्या विचारात आम्हाला रम मांडवायचंय, तो माझा आत्मा हा सर्वांना जाणणारा आणि पाहणारा आहे. हे मनामध्ये ही विराट कल्पना आमच्या मनामध्ये आम्हाला आधी उजागर करायला हवी आहे की कसं आहे माझं स्वरूप, माझ्या स्वरूपाची महती मला पदोपदी यायला पाहिजे. अरे मी हा तर असा सर्वांना जाणणारा, अवलोकन करणारा आणि पाहणारा आहे. ही जेव्हा आमची स्वतःची महती आम्हाला जाणवेल तेव्हा त्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊ. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मोठेपण आम्हाला पटतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही अत्यंत उत्साहाने भाग घेतो.
आम्हाला आत्म्याची ही महती पटली पाहिजे, ती रुजवायची आहे. आणि ही पटली की मग आम्ही आत्मतत्वामध्ये तत्परतेने त्याच्यासाठी कार्य करण्यासाठी सन्मुख होऊ. म्हणून आचार्य पहिल्यांदा सांगतात की हा आत्मा स्वभावतः जाणणारा आणि पाहणारा आहे. तथापि पुढे सांगतात, आपल्या कर्ममलाने लिप्त व्याप्त होत जाता संसाराला प्राप्त होऊन सर्व प्रकारे सर्वात जाणत नाही. पण याच्यावर मर्यादा आहे. हा स्वभावरूप असा आहे, पण याच्यावर कर्ममलाची अशी काही पुट आहे. हे कर्म जीवाला पूर्णत्वाला प्राप्त होऊ देत नाही. द्रव्यकर्माचं पूट आहे, भावकर्माचं त्याच्या जीवनात अवलंबन आहे, भावकर्मामध्ये तो अडकलेला आहे. आणि त्यामुळे हा सर्व प्रकारे सर्वांना जाणण्याला समर्थ नाही. जसं एखादी व्यक्ती घरामध्ये 4 भिंतींमध्ये बसलेली आहे, त्या घराला काही तुरळक असे खिडकी दरवाजे आहे. या व्यक्तीला त्या खिडकीतनं किंवा दरवाजातून चांदण्यांचा अत्यंत शीतल प्रकाश मिळतो आहे. त्या प्रकाशावरून त्याला चंद्राचं सामर्थ्य कळतं आहे. परंतु असं असताना देखील त्या प्रत्यक्ष चंद्राच्या 16 कलांनी प्रकाशमान होणारी शीतलता तो बंदिस्त असल्यामुळे अनुभवू शकत नाही, त्याला मर्यादा पडते. त्याप्रमाणे हा असा आहे, असीम आनंदाचा धनी, पण हा सगळ्यामध्ये बंदिस्त आहे, कर्मानी बंदिस्त आहे. भावकर्मानी, द्रव्यकर्मानी, नोकर्मानी हा बंदिस्त आहे. आणि त्यामुळे त्यामधून जेवढं काही त्याला अवलोकन करता येईल तेवढ्याच पद्धतीने त्याला ते अवलोकन करता यायला होत आहे. बाकीवर सर्व मर्यादा पडलेल्या आहे, बाकीच्या सगळ्या चौकटा बंद झालेल्या आहे. अशा प्रकारे हा सर्वांना आता जाणत नाही किंवा बघत नाही. जो स्वयं ज्ञान म्हणजे सर्व ज्ञेयांना जाणणारा हा आत्मा स्वला जाणत नाही, असं हे म्हणजे आत्मा असल्या कारणाने सर्वसामान्य विशेषणाने जाणणं स्वभावी आहे. जो स्वयं ज्ञान म्हणजे आत्मा कसा आहे, तर सर्व ज्ञेयांना जाणणारा हा आत्मा असा याचा स्वभाव आहे. पण हा स्वला मात्र जाणत नाही. आणि म्हणून जाणणं स्वभावी आहे. आणि तरीही असे ज्ञान अर्थात आत्मद्रव्य अनादी कालापासून आपल्या पुरुषार्थाच्या अपराधाने प्रवर्तमान कर्ममलाने लिप्त वा व्याप्त असल्यामुळे बंध दशेमध्ये आपल्या संपूर्णच आत्म्याला सर्वतः जाणत नाही. वास्तविकतः एवढ्या तो असीम आनंदाचा, एवढ्या तो असीम अमर्याद ज्ञानाचा तो स्वामी असताना सुद्धा अशा प्रकारे या आत्म्यावर बंध दशेमध्ये अशा अनंत मर्यादा आहे की हा सर्व प्रकारे ज्ञेयाला जाणू शकत नाही आणि सर्व प्रदेशांनी देखील जाणू शकत नाही. अशा या मर्यादा याच्यावर आहे. आणि याप्रमाणे प्रत्यक्ष अज्ञान भाव रूपानीच राहतो. यावरून हे सिद्ध आहे की कर्म स्वयंबंध स्वरूप आहे. आणि म्हणून स्वयंबंध स्वरूप असल्यामुळे कर्माचा निषेध आहे. स्पष्टीकरण आपण उद्याला बघूया. आपणही या गाथेवर विचार करा आणि 3 तऱ्हेनी कर्माचा निषेध कसा केलेले आहे याची उजळणी मनामध्ये ठेवा. आज आपण इथे थांबतोय. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.